माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही स्वामी भक्त असाल आणि स्वामी सेवा तुम्ही करतच असाल। स्वामींवर तुमचा विश्वास असेलच आणि तुम्ही स्वामी सेवा करत असाल, मग तुम्हाला या 5 गोष्टी आहेत त्या माहिती असल्याच पाहिजे। स्वामींना या 5 गोष्टी आहेत त्या मनापासून आवडतात। जो भक्त या गोष्टी करतो त्याच्यावर स्वामींची कृपा राहते आणि त्या भक्ताला नेहमीच यश प्राप्ती लवकर होण्यास खूप मदत होते। तुम्ही स्वामींचे भक्त असाल किंवा नसाल तरी पण या गोष्टी लक्षात ठेवून करा, कारण या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत की तुम्ही मनापासून या गोष्टी केल्या तर तुमच्यावर स्वामींची कृपा नक्की होईल। स्वामींना चांगले कर्म हवे असते। भक्ताच्या हातून चांगल्या गोष्टी झाल्या की स्वामी प्रसन्न होतात। तुम्हाला आज मी याच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग या कोणत्या 5 गोष्टी आहेत की या 5 गोष्टी केल्याने दत्त महाराज आणि स्वामींची कृपा आपल्यावर राहते। या 5 गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना। सगुण उपासना काय असा प्रश्न पडला असेल तर सगुण उपासना म्हणजे निर्मळ मनाने भक्तिभावाने आपण उपासना करणे। उपासना देवाची उपासना करताना कोणत्याही प्रकारची मनामध्ये लालच नसणे। उपासना करतेवेळी स्वामींचा जप करणे, शक्य तितका जप मनापासून करणे। 1 माळ किंवा 11 माळी, 21 माळी किंवा कोणतेही तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं पारायण करा किंवा गुरुचरित्राचं पारायण करा। कोणतेही पारायण किंवा पूजा ही मनापासून करावी। कोणताही जप किंवा पूजा करताना मनात कोणतीही लालच नसावी। एखादी गोष्ट हवी असेल म्हणून जप किंवा पूजा करणे योग्य नाही। सेवा करायची म्हणून काहीही करू नये। फक्त मनोभावेनेच ती कोणत्याही दिवशी आपण ठरवून करू शकतो। उपासना करायच्या वेळी आपल्याला सर्व दिवस सारखे समजूनच आपण रोजच स्वामींची सेवा पूजा उपासना करायची। आता दुसरी गोष्ट जाणून घेऊयात। पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान। अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। अन्नदान हे गरजू लोकांना करावे। जर अन्नदान करता येत नसेल तर गरजूंना आर्थिक किंवा दुसरी कोणतीही मदत करावी। तिसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा दत्त महाराजांचे नामस्मरण करावे। श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त प्रभूंचेच अवतार आहेत। त्यामुळे दत्त महाराजांचे किंवा स्वामींचं नामजप केलं तरी पण चांगलेच आहे। स्वामींचं नामजप करणे चांगले आणि दत्तगुरूंचे नामजप करणे हे पण उत्तम आहे। नामजप केल्याने सर्व काही ठीक होईल असे स्वामी म्हणायचे, म्हणून नामजप करावे। नामजप करताना फक्त देवासमोर किंवा मंदिरात जप करावा असे काही नाही। नामजप आपण कुठेही केले तरी चालते। आता नंतरची गोष्ट म्हणजे माणूस जोडणे। स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती असते स्वामींची सेवा करताना माणसे कशी जोडायची। स्वामींच्या सेवेबद्दल इतर व्यक्तींना माहिती देणे, आपल्याला आलेले चांगले अनुभव सांगणे, त्यामुळे इतर लोकांचे पण भले होईल। दुसऱ्या व्यक्तींना मदत करणे म्हणजे ती एक सेवाच आहे। आपण जर त्यांना सकारात्मक गोष्टी सांगितल्या तर त्यांचे दुःख किंवा चिंता कमी होईल आणि ते आनंदात राहतील आणि त्यांच्यावर पण स्वामी कृपा होईल। शेवटची गोष्ट म्हणजे स्वामींना अत्यंत आवडती आहे, ती म्हणजे भक्तांनी समाधानी राहावे। ही सर्वात चांगली गोष्ट आहे। ज्या काही गोष्टी मिळाल्या आहेत किंवा आपल्याला मिळणार आहेत त्यामध्ये आपण समाधानी राहावे। या 5 गोष्टी सगुण उपासना, गरजूंना मदत, अन्नदान, दत्त महाराजांचं नामस्मरण किंवा स्वामींचं नामस्मरण आणि आपण समाधानी राहावे, या 5 गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आचरणात आणायच्या। या गोष्टी आचरणात आणल्या की स्वामींची कृपा तुमच्यावर सतत राहील व तुम्हाला जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी स्वामी महाराज दत्तप्रभू दूर करतील। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। श्री स्वामी समर्थ।